दूरवर वाऱ्याचा आवाज, उसाच्या पानांची सळसळ, धापा टाकण्याचा आवाज. कोणीतरी वेड्यासारखं धावत होतं उसाच्या दाट शेतातून. त्याच्या हातातला टॉर्च थरथरत होता. मागे वळून पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती. अचानक तो थांबला. समोर मातीचा बांध संपला होता, पण जिथून तो धावत आला होता तिथेही तोच बांध दिसत होता. डावीकडे, उजवीकडे, समोर, मागे, सगळीकडे एकच शेत, एकच पायवाट, एकच वाकडं बाबळीचं झाड. त्याच्या श्वासाचा आवाज वाढत गेला. त्याने थरथरत्या हाताने मोबाईलचा फ्लॅशलाईट सुरू केला. स्क्रीनवर वेळ दिसत होती 3:17 AM. क्षणभरासाठी त्याच्या कानाजवळ एक लहान मुलाचा आवाज घुमला. कितीही पळलास तरी तू जाऊ शकत नाहीस. तो दचकून मागे वळला. कोणीच नव्हता. पुन्हा समोर पाहिलं आणि त्याच्या स्वतःचा चेहरा 10 फूट अंतरावर पूर्ण शांत उभा होता. सोनवाडी या गावात शेतात हरवणाऱ्या लोकांचा शोध घेतला जातो, पण सापडतात ते लोक नाहीत. सापडतो फक्त त्यांचा रस्ता. आणि ही कथा सुरू झाली. जुलै 2020. ओल्या मातीचा वास, दूरवर बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा मंद आवाज आणि संध्याकाळ जसजशी गडद होत होती तसतशी त्या परिसरावर एक विचित्र शांतता उतरू लागली होती. पुण्याहून निघालेली एक कार सोनवाडी गावाच्या फाट्यावर थांबली. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला रोहन देशमुख कारचं इंजिन बंद करत बाहेर उतरला. 30 वर्षाचा कृषी अभियंता, विज्ञानावर नितांत विश्वास ठेवणारा. त्याच्या मागोमाग वैदेही उतरली. गळ्यात DSLR कॅमेरा, पाठीवर बॅग, निरीक्षक डोळे, प्रत्येक छोटासा तपशील लक्षात ठेवणारी. ती आधी कॅमेरा चालू करते, मग आजूबाजूला पाहते. जणू आठवणी आधी लेन्समध्ये बंदिस्त करणं तिला जास्त महत्त्वाचं वाटत होतं. रेकॉर्डिंग सुरू, ती शांतपणे म्हणाली. रोहन हसला. चल, 2 दिवसात शूट संपवू आणि परत पुणे. वैदेहीने मान हलवली. गाव साधं दिसतंय म्हणूनच तर आलोय. गावात शिरताच लोक घराबाहेरची कामं आवरत होते. दरवाजे बंद होत होते. जनावरं गोठ्यात बांधली जात होती. कोणीही रस्त्यावर उभं राहून बोलत नव्हतं. सूर्य अजून पूर्ण मावळलाही नव्हता. वैदेहीने कॅमेरा फिरवला. हे बघ, सगळे एवढ्या घाईत का आहेत? रोहनने खांदे उडवले. गाव आहे, गावी लोक लवकर झोपतात. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला एक छोटंसं चहाचं दुकान दिसलं. जुना टीनचा शेड, मातीची चूल, कंदिलाचा पिवळसर प्रकाश. ते दोघे तिथे थांबले. चहा बनवत उभे असलेले एक वयोवृद्ध गृहस्थ त्यांच्या दिशेने पाहू लागले. सुरकुतलेला चेहरा, पांढरी दाढी, डोळ्यात एक विचित्र थकवा आणि सावधपणा. या या, त्यांनी हळू आवाजात म्हटलं. रोहनने विचारलं, भीमा काका? त्यांनी मान हलवली. तुम्हीच फोन केला होता? हो. चहा समोर आला. पहिला घोट घेताच आल्याचा उग्र सुगंध आणि चुलीच्या धुराचा वास क्षणभर सगळा प्रवास विसरायला लावणारा होता. भीमा काका काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी विचारलं, शूट कशावर आहे? ग्रामीण शेती आणि रात्रीची शेतं. भीमा काकांच्या चेहऱ्यावरचा रंग हलकासा बदलला. रात्री? रोहन हसला. हो, नाईट सिनेमॅटोग्राफी. काही क्षण पूर्ण शांतता. बाहेर वारा उसाच्या पानांतून सळसळत होता. भीमा काका हळू आवाजात म्हणाले, रात्री शेतातून जाऊ नका. रोहन हसला. का? भीमा काकांनी त्याच्याकडे पाहिलं. कारण रस्ता चुकलात तर गाव सापडेल, पण तुमचं गाव नसेल. वैदेहीने नकळत कॅमेरा बंद केला. तिला त्यांच्या आवाजात भीती जाणवत होती. रोहनने मात्र हसत उत्तर दिलं, चकव्याच्या गोष्टी? भीमा काका काही बोलले नाहीत. ते फक्त चुलीतलं जळणारं लाकूड पाहत राहिले. मग शांतपणे म्हणाले,
मी गोष्ट सांगत नाहीये, इशारा देतोय. त्या क्षणी दुकानाबाहेर बसलेला काळा कुत्रा अचानक उभा राहिला. त्याने गावाबाहेरच्या शेताकडे पाहिलं आणि कोणत्याही कारणाशिवाय भुंकायला लागला. वैदेहीने नकळत तिकडे पाहिलं. दूर उसाच्या शेतांच्या पलीकडे धुकं खाली उतरू लागलं होतं. जणू एखादी पांढरी नदी हळूहळू जमिनीवर वाहत होती. चल, रोहन उठला. उद्या सकाळी शूट करू. भीमा काकांनी शेवटचे एक वाक्य म्हटलं. उद्या करा, आज नाही. दोघे कारमध्ये बसले. गाडी पुढे निघाली. रात्र पूर्ण उतरली. आकाश ढगांनी झाकलं. चंद्र दिसत नव्हता, फक्त हेडलाईट्सचा पांढरा प्रकाश आणि दोन्ही बाजूंनी उभे असलेले उसाचे उंच भिंतीसारखे पट्टे. GPS वर शॉर्टकट दिसत होता. रोहन म्हणाला, 10 मिनिटं वाजतील. वैदेही शांत होती. तिने फक्त विचारलं, भीमा काकांनी नको म्हटलं होतं? त्यांना सवय आहे अशा गोष्टी सांगायची. कार कच्च्या मातीच्या रस्त्यावर वळली. काही मिनिटांनी मोबाईल नेटवर्क गायब झालं. स्क्रीनवर एकच संदेश चमकला, सर्चिंग फॉर सिग्नल. पावसानंतरची ओल अजून जमिनीत होती. टायर चिखलात हलकेसे घसरत होते. वाऱ्याचा आवाजही आता कमी झाला होता. एक विचित्र दाबलेली शांतता संपूर्ण शेतावर पसरली होती. वैदेहीने अचानक कुजबुजत विचारलं, रोहन, आपण हे झाड आधी पाहिलंय का? रोहनने हेडलाईट समोर पाहिलं. रस्त्याच्या कडेला वाकडं, अर्धवट सुकलेलं एक बाभळीचं झाड उभं होतं. त्यावर लाल रंगाचा जुना कापडाचा तुकडा अडकलेला होता. योगायोग असेल, रोहन म्हणाला. 5 मिनिटांनी ते पुन्हा त्याच झाडासमोरून गेले. यावेळी तो लाल कापडाचा तुकडा हलतही नव्हता. वारा असूनही रोहनच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. हे शक्य नाही, तो पुटपुटला. कार थांबली. पण आजूबाजूला एकही किड्याचा आवाज नव्हता, एकही पक्षी नव्हता, फक्त स्वतःच्या श्वासाचा आवाज. अचानक वैदेहीचा हात रोहनच्या हातावर घट्ट बसला. तिनं पुढे बोट दाखवला. हेडलाईट्सच्या टोकावर धुक्यात एक लहान मुलगा उभा होता. अनवाणी, पांढरा शर्ट, डोकं खाली, हात बाजूला, पूर्ण स्थिर. रोहनने हॉर्न वाजवला. मुलगा हलला नाही. तो हळूहळू डोकं वर करू लागला आणि अत्यंत शांत आवाजात फक्त एकच शब्द म्हणाला, चुकलास. आणि त्यानंतर त्या रात्रीचं प्रत्येक क्षण वास्तव आणि भ्रम यांच्यामधली रेषा पुसत गेला. कारच्या हेडलाईट्समध्ये उभा असलेला तो मुलगा पापणीही न लावता रोहनकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना राग, ना हसू, ना भीती, फक्त एक निर्विकार शांतता. रोहनने पुन्हा हॉर्न वाजवला. क्षणभर हेडलाईट्स लुकलुकले आणि मुलगा गायब झाला. तिथे कोणीच नव्हतं. तो कुठे गेला? वैदेहीचा आवाज थरथरत होता. रोहनने गाडी थांबवली आणि लगेच खाली उतरला. टॉर्चचा प्रकाश चिखलावर फिरला. पावलांचे ठसे नव्हते. ओल्या मातीवर एकही खूण नव्हती. जणू कधी कोणी उभंच नव्हतं. चल, इथून निघू. रोहन पहिल्यांदाच घाबरल्यासारखा दिसत होता. कार पुन्हा सुरू झाली. काही मिनिटांनी धुकं हळूहळू विरायला लागला. दूरवर गावाची मंद दिवे लागण दिसू लागली. शेवटी पोहोचलो. रोहनने सुटकेचा श्वास सोडला. सकाळचे 6 वाजले होते. सोनवाडी गाव जागं होत होतं. कोंबड्यांचे आवाज, चुलींचा धूर, दूध घेऊन जाणारे शेतकरी, सगळं अगदी सामान्य. काल रात्री जे काही घडलं ते दोघांनाही जणू स्वप्न वाटू लागलं. ते सरळ गावाच्या चौकात आले. भीमा काका दिसतील अशी अपेक्षा होती, पण चहाच्या टपरीवर दुसराच माणूस बसला होता. रोहन हसत म्हणाला, भीमा काका आहेत का? त्या माणसाने कप खाली ठेवला. कोण भीमा? भीमा काका, ही टपरी त्यांची आहे ना? तो माणूस काही क्षण रोहनकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला,
ही टपरी माझ्या वडिलांनी बांधली. इथे भीमा नावाचा माणूस कधीच नव्हता. रोहन हसला. मस्करी करता? दुकानात बसलेले सगळे लोक एकदम त्याच्याकडे पाहू लागले. त्यांच्या नजरेत आश्चर्य होतं. जणू मस्करी रोहनच करत होता. वैदेहीने हळूच कुजबुजलं. रोहन, कालचा कंदील कुठे गेला? रोहनने आजूबाजूला पाहिलं. कालची मातीची चूल नव्हती, टीनचं छप्परही नव्हतं. संपूर्ण टपरी वेगळी होती. दोघे बाहेर पडले. गावात सगळं ओळखीचं वाटत होतं, पण कुठेतरी काहीतरी बदललं होतं. रोहन म्हणाला, चल आपण सरपंचांना भेटू. सरपंचांचं घर त्याच जागी होतं, पण दारावर दुसरंच नाव लिहिलेलं होतं. इथे रोहन थांबला. काल वेगळं नाव होतं. वैदेहीने कॅमेरा चालू केला. रेकॉर्ड करून ठेव. दोघे गावभर फिरू लागले. प्रत्येकाला विचारू लागले, भीमा काका? माहीत नाही. इथे राहायचे? कधीच नाही. रोहनच्या कपाळावर घाम आला. हे शक्य नाही. ते थेट गावच्या मंदिरात गेले. काल मंदिरात काळ्या दगडाची मूर्ती होती. आज ती पूर्ण वेगळी होती. देवाचं नावही बदललेलं. रोहन मागे सरकला. मी वेडा होतोय का? वैदेहीने कॅमेरा बंद केला. तिने मेमरी कार्ड उघडलं. कालचं फुटेज पाहायला सुरुवात केली. पहिल्या काही क्लिप्स सामान्य, रस्ता, गाव, टपरी. मग एक व्हिडिओ सुरू झाला. स्क्रीनवर रोहन एकटाच चालत होता. वैदेहीचा आवाज रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येत होता. रोहन थांब. पण व्हिडिओमध्ये वैदेही नव्हती. रोहनच्या मागे पांढरा शर्ट घातलेला तो मुलगा शांतपणे चालत होता. रोहन थांबला. व्हिडिओ थांबवला. हे तू शूट केलं होतंस? वैदेहीच्या हातातून कॅमेरा निसटता वाचला. नाही, मी त्याला पाहिलंच नव्हतं. दोघे पुन्हा व्हिडिओ प्ले करतात. यावेळी मुलाने कॅमेऱ्याकडे पाहिले आणि हळूहळू हसला. त्याचे ओठ हलले, पण आवाज मात्र रेकॉर्ड झाला नाही. वैदेहीने व्हिडिओ पॉज केला. ओठ वाचण्याचा प्रयत्न केला. ती थिजली. रोहन, तू म्हणतोय तुम्ही अजून बाहेर आलेलेच नाही. त्या क्षणी गावभर अचानक वीज गेली. संपूर्ण गाव अंधारात बुडालं. वारा नव्हता, तरी सगळ्या घरांचे दरवाजे एकाच वेळी हळूहळू बंद होऊ लागले. गाव पुन्हा काल रात्रीसारखंच निर्जीव झालं. रोहनने मोबाईल बाहेर काढला. नेटवर्क नव्हतं. वेळ पाहिली. सकाळचे 6:12. वैदेहीने तिच्या मोबाईलकडे पाहिलं. त्यावरही 6:12. 10 मिनिटांनी पुन्हा वेळ पाहिली. 6:12. घड्याळ पुढे सरकतच नव्हतं. रोहनच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच पूर्ण भीती दिसत होती. आपण अजूनही त्या शेतातून बाहेर आलोच नाही. दोघांनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं. गावाच्या शेवटी धुक्यात तोच अनवाणी मुलगा उभा होता. यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मागे शेकडो सावल्या पूर्ण शांतपणे उभ्या होत्या. आणि मुलगा पुन्हा एकदा हळूच म्हणाला, यावेळी रस्ता नाही, स्वतःला शोधा. पण त्याचा खरा अर्थ अजून समजायचा होता. संपूर्ण गाव पुन्हा शांत झालं. ना कुत्र्यांचा आवाज, ना पक्ष्यांची चाहूल, ना वाऱ्याने हलणारी पानं. फक्त स्थिर झालेला काळ. रोहनने मोबाईलकडे पाहिलं. 6:12. तीच वेळ. वैदेहीने घड्याळ कानाजवळ धरलं. त्याचा टिकटिक आवाजही बंद झाला होता. हे वास्तव नाही, रोहन स्वतःलाच समजावत होता. आपण काहीतरी कलेक्टिव्ह हॅल्युसिनेशन अनुभवतोय. त्याचा आवाज मात्र आता आत्मविश्वासापेक्षा भीतीने भरलेला होता. ते दोघे पुन्हा त्या शेताकडे निघाले. गावाच्या शेवटच्या घरानंतर धुक्याची भिंत उभी होती. जणू कोणीतरी
आकाशापासून जमिनीपर्यंत पांढरा पडदा टांगला होता. त्यांनी त्या धुक्यात पाऊल टाकलं. क्षणात गावाचा प्रत्येक आवाज मागे राहिला. काही मिनिटं चालल्यानंतर समोर तीच जुनी विहीर दिसली. परंतु काल ती अर्धवट पडकी होती. आज ती अगदी नवीन बांधल्यासारखी दिसत होती. तिच्या कडेला कोणीतरी बसलं होतं. भीमा काका. रोहन जवळजवळ ओरडलाच. तुम्ही जिवंत आहात. भीमा काका हसले नाहीत. ते फक्त विहिरीत पाहत राहिले. मी इथून कधीच गेलो नाही. त्यांचा आवाज शांत होता. तुम्हीच उशिरा आलात. गावात सगळे म्हणतायत तुम्ही अस्तित्वातच नाही. भीमा काकांनी मान हलवली. त्यांच्या गावात नाही. रोहन काहीच बोलू शकला नाही. काही क्षणांनी भीमा काकांनी मातीवर एक गोल काढला. त्यात 3 पावलांचे ठसे उमटवले. पहिलं पाऊल माणूस चालतो. दुसरं चकवा चालायला लागतो. तिसरं माणूस आणि चकवा एकच होतात. वैदेहीने विचारला, म्हणजे हे भूत आहे? भीमा काका प्रथमच तिच्याकडे पाहिले. नाही, चकवा कधीच भूत नसतो. तो तुमच्या मनातल्या त्या एका न उघडलेल्या दाराचा अंधार असतो. तेवढ्यात धुकं हालायला लागलं. आजूबाजूला उसाची शेतं दिसेनाशी झाली. त्यांच्या जागी वेगवेगळे प्रसंग उभे राहू लागले. जणू हजारो आठवणी जिवंत झाल्या होत्या. रोहन तो पुन्हा 16 वर्षांचा झाला होता. लहान भाऊ अथर्व पावसात तलावाच्या काठावर उभा. दादा थांब. रोहन मात्र मित्रांसोबत क्रिकेट खेळायला धावत होता. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. त्या दिवशी अथर्व पाण्यात बुडाला. हे सत्य रोहनने कधीच स्वतःला मान्य केलं नव्हतं. तो गुडघ्यावर बसला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्याला एकटं सोडलं. धुक्यातून अथर्व जवळ आला. त्याने काहीही दोष दिला नाही. फक्त एवढंच म्हणाला, तू स्वतःला शिक्षा देणं आता थांबव. आणि तो धुक्यात विरघळला. वैदेही तिच्यासमोर हॉस्पिटलची खोली उभी राहिली. आई ऑक्सिजनवर होती. शेवटच्या फोनवर आई म्हणाली होती, एकदा भेटून जा. पण डॉक्युमेंटरीच्या शूटसाठी वैदेही गेली. ती परत आली तेव्हा खूप उशीर झाला होता. वैदेही रडत म्हणाली, आई माफ कर. धुक्यातून तिच्या आईचा हात पुढे आला. क्षणभर तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सगळं नाहीसं झालं. अचानक जमीन हादरली. विहिरीतून घंटांचा आवाज घुमू लागला. भीमा काका ओरडले, पहाट व्हायच्या आधी या शेताने तुमचं सत्य स्वीकारलं तरच तुम्ही जाल. तेवढ्यात तो अनवाणी मुलगा पहिल्यांदाच अगदी जवळ आला. आता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तो भीतीदायक नव्हता. तो दुःखी होता. तो शांतपणे म्हणाला, लोक मला भूत समजतात, पण मी प्रत्येक वेळी त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो. रोहनने विचारलं, मग तू कोण? मुलगा हलकासा हसला. मी पहिला चुकलेला. क्षणात धुक्यात शेकडो लोकांच्या सावल्या दिसू लागल्या. कोणी शेतकरी, कोणी स्त्री, कोणी मुलं, कोणी वृद्ध. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव, पश्चात्ताप. भीमा काका म्हणाले, हे लोक हरवले नाहीत, ते स्वतःपासून पळाले. आकाशात पहाटेची पहिली किरणं उमटू लागली. धुकं विरायला लागलं. मुलाने हात पुढे केला, जा, पण मागे वळून पाहू नका. रोहन आणि वैदेही धावत सुटले. त्यांच्या मागे हजारो कुजबुजांचे आवाज. कोणी नावाने हाक मारत होतं, कोणी रडत होतं, कोणी मदतीसाठी ओरडत होतं. रोहनची पावलं थांबली. मागून अथर्वचा आवाज आला, दादा. त्याचे डोळे पाणावले. तो मागे वळणार इतक्यात वैदेहीने त्याचा हात पकडला. नको. दोघे धावतच राहिले.
2 आठवड्यांनी पुण्यात वैदेही एडिटिंग स्टुडिओमध्ये बसली होती. ती शेवटचं फुटेज पाहत होती. सगळं सामान्य होतं. अचानक एका फ्रेममध्ये रोहन तिच्या बाजूला उभा होता. ती पुढची फ्रेम प्ले करते. रोहन तिथे नव्हता. त्याच्या जागी तोच अनवाणी मुलगा कॅमेऱ्याकडे पाहत उभा होता. यावेळी त्याने स्पष्ट हसू दिलं आणि पहिल्यांदाच आवाजही रेकॉर्ड झाला. रस्ता सापडला, पण तू खात्री केलीस का की हेच तुझं जग आहे? वैदेही दचकून मागे वळली. ऑफिस रिकामं होतं. पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. व्हिडिओ थांबला होता. काळ्या स्क्रीनवर तिचंच प्रतिबिंब दिसत होतं. पण त्या प्रतिबिंबामागे धुक्यात उभा असलेला तो मुलगा हळूहळू हात हलवत होता. दोघे धावतच होते. अचानक धुकं संपलं होतं. समोर सोनवाडीचा मुख्य रस्ता दिसू लागला होता. सूर्य उगवत होता. लोकांची वर्दळ सुरू झाली होती. घड्याळ सकाळचे 6:13. पहिल्यांदाच वेळ पुढे सरकली. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. काहीच बोलले नाहीत. कार सुरू झाली. ते निघून गेले, पण ते तिथून कधी बाहेर पडलेच नव्हते. ही फक्त एक कथा होती, किंवा कदाचित कोणाच्या तरी आठवणी. निर्णय तुमचा. पण पुढच्या वेळी गावाकडच्या शेतातून शॉर्टकट घेताना रस्ता नीट पहा, कारण चकवा नेहमी वाट चुकवत नाही. कधीकधी तो आयुष्यच बदलून टाकतो.